महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी इथं जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना शिवसेना नेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपनं केलेल्या चुकीच्या राजकारणामुळे गेल्या 1.5 वर्षात राज्याची देशभर नाचक्की झाली आहे. सध्याचं राज्यातलं सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभं राहिलेलं सरकार आहे असा आरोप करत मतदानाचा पवित्र हक्क बजावत गद्दारांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन केलं. लोकशाहीलाही दृष्ट लागली. पूर्वीच्या काळी मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या, नंतर आमदारच पळवून घेऊन जायला लागले आणि आता तर पक्षच पळवून न्यायला लागले. ही परिस्थिती आपण डोळ्यांनी बघितली. खरं तर शिवसेना फुटली आणि लोकांच्या मध्ये प्रचंड संताप आला. नंतर राष्ट्रवादी फुटली आणि लोक उद्विग्न झाली. सोशल मीडियावर त्या काळामध्ये एक ट्रेंड चालू होता, मतदान कार्ड विकणे आहे. खरं तर ही लोकशाहीची सगळ्यात मोठी खंत की जबाबदार मतदारांनी मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणावं. मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारांना याच मतदान कार्डाची किंमत आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ हे म्हणणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. सध्याची निवडणूक ही भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक असून आपण योग्य निर्णय घेतला नाही तर ही निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरेल अशी भीती प्राध्यापक बानुगडे पाटील यांनी व्यक्त केली. ही निवडणूक नेत्यांची निवडणूक नाही, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. लोकशाही वाचवायची असेल तर आता जनतेनंच सावध व्हायला हवं. संविधान बदलू द्यायचं नसेल तर आता जनतेलाच सजग राहावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची आणि काळाची गरज आहे. परवा अर्थमंत्र्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर असं म्हणाले की इलेक्ट्रोल रोखे हा निव्वळ देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही 2 आघाड्यातली निवडणूक नाही तर ती भाजपा विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक आहे. आणि भारतीय जनतेनं जर या निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर 2024 ची निवडणूक या देशातील अखेरची निवडणूक असेल. 2029 ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत हे पहिलं प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. या सभेत बोलताना आमदार जयश्री जाधव यांनी छत्रपती शाहू महाराजांचे करवीरवासियांवर अनंत उपकार आहेत. या उपकारांमधून उतराई करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून लाभली असल्यानं या निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना विजयी करा असं आवाहन केलं. यावेळी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार यांनी खासदार संजय मंडलिक यांची श्रीमंत शाहू महाराजांच्याबद्दल बोलण्याची पात्रता नाहीये. अदृश्य खासदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खासदारांनी आरोप करण्यापेक्षा काम काय केलं ते सांगावं असं आव्हान दिलं. यावेळी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, अनिल कदम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दिलीप पवार, शेकापचे सरचिटणीस भाई बाबूराव कदम यांनी आपल्या मनोगतांमधून भाजप सरकारवर कडाडून टीका केली. या प्रचार सभेला माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, अनिल घाटगे, बाबा इंदुलकर, मंजित माने, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, काका पाटील, कमलाकर जगदाळे, अनुप पाटील, महेश उत्तुरे, दुर्गेश लिंगरस, संजय मोहिते, विनायक सूर्यवंशी, निरंजन कदम, किशोर खानविलकर, राजदीप भोसले यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.